तर विद्यार्थ्यांनो, आज आपण मराठीमध्ये एक अक्षरी शब्दाचं लिखाण कसं करायचं असतं हे पाहणार आहोत. तत्पूर्वी मला तुम्ही एक अक्षरी शब्द बघा, एक अक्षरी शब्द असतात. असे कोणकोणते शब्द आहेत एक अक्षरी, जरा सांगा पाहू. कोण सांगेल? सगळ्यांनी सांगा बघू. एक अक्षरी शब्द कोणकोणता? हा कोमल. मी. छान. स्त्री. आणि सांगा, एक अक्षरी शब्द भरपूर आहेत. हो. बर. आणखीन? जा. दे. सांगा. ए. आणखीन? तू. बर. आणखीन? फू. बर. तर असे बरेच एक अक्षरी शब्द आपण दररोज वापरत असतो लिखाणात. ओके. आता यापैकी वेलांटी असणारे शब्द कोणते आहेत? सांगा. वेलांटी असणारे. मी, स्त्री. पी बघा, पी म्हणतो ना आपण. पाणी पी. पी. ही. तर इथे जे शब्द आहेत एक अक्षरी, त्यांना मी वेलांटी दिलेली आहे. वेलांटीचे दोन प्रकार तुम्ही शिकलेले आहात. कोणकोणते आहेत वेलांटीचे प्रकार? सांगा बघू. मोठ्याने सांगा. बरोबर. पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी. त्याला आपण व्याकरणच्या भाषेत काय म्हणतो? ऱ्हस्व वेलांटी आणि दीर्घ वेलांटी. मग इथं मी कोणती वेलांटी दिलेली आहे अक्षरांना? बघा या. अगदी बरोबर. कोणती वेलांटी दिलेली आहे? दीर्घ. म्हणजेच आपल्याला इथं पहिला नियम व्याकरणाचा पाहायला मिळतो की जेव्हा हे शब्द, वेलांटीचे शब्द एकच जेव्हा आपण लिहित असतो त्यावेळेला ते नेहमी कसे लिहावेत? दीर्घ लिहावेत. कसे लिहावेत? दीर्घ. म्हणजे मी, स्त्री, पी, ही हे शब्द नेहमी लिहिताना जेव्हा एकच लिहितो शब्द, म्हणजे पाणी, पी. पी म्हटलं की तो कसा आला पाहिजे? दीर्घ आला पाहिजे. मी जातो. बघा, मी जातो. त्यावेळेला मी हे कसं पाहिजे? नेहमी दीर्घ पाहिजे. पाणी पी कसं पाहिजे? पी दीर्घ पाहिजे. म्हणजेच एक अक्षरी शब्द जेव्हा आपण वेलांटीचे लिहितो तेव्हा वेलांटी कशी आली पाहिजे? नेहमी दीर्घच लिहिली पाहिजे. तसं वेलांटीचं तसं उकाराचं पण बघा. एक अक्षरी उकाराचे शब्द सांगितले तुम्ही. तू, फू, पू. उकार पण दोन प्रकारचे असतात. पहिला उकार आणि दुसरा उकार. त्याला आपण काय म्हणतो? ऱ्हस्व आणि दीर्घ. इथं कोणता उकार दिलेला आहे मी? दीर्घ उकार दिलेला आहे. अगदी बरोबर. म्हणजेच जसं वेलांटी आपण दीर्घ लिहितो तसा उकार सुद्धा कसा लिहायचा असतो? नेहमी दीर्घच लिहायचा असतो. म्हणजे बघा, तू जा. इथं कसा लिहिलेला आहे उकार? दीर्घ लिहिलेला आहे की नाही? म्हणजेच तू जा. तू एकच लिहिलेला आहे मी, तर एकच शब्द वापरलेला आहे. त्यामुळं उकार सुद्धा काय करायचे असतात? हे दीर्घ लिहायचे असतात. म्हणजेच वेलांटीचा एक अक्षरी शब्द असेल तर वेलांटी दीर्घ द्यायची आणि उकार सुद्धा कसा द्यायचा असतो? दीर्घ द्यायचा असतो. पण याला एक अपवाद आहे. ते अक्षर म्हणजे नी. कोणतं? नी. आता नी हे एकच अक्षर आलं इथं, एकच शब्द आलाय पण मी तो दीर्घ लिहिला का? नाही. कसा लिहिलाय पहा? ऱ्हस्व. कारण की तो अपवाद आहे. जेव्हा आपण एक अक्षरी नी हा शब्द लिहितो त्यावेळेला तो ऱ्हस्वच लिहायचा. स्कॉलरशिपला मुद्दाम असे प्रश्न टाकलेले असतात. उदाहरणार्थ पहा, आईनी बाबा. त्यावेळेला इथं मी दीर्घ वापरलाय का? नाही, ऱ्हस्व वापरलेला आहे. म्हणजेच नेहमी हे शब्द जे आहेत बाकीचे एक अक्षरी वेलांटीचे शब्द नेहमी दीर्घ लिहायचे. उकाराचे एक अक्षरी शब्द नेहमी दीर्घ लिहायचे. पण नी हा शब्द जो येतो तो नेहमी कसा लिहायचा असतो? ऱ्हस्वच लिहायचा असतो. आलं लक्षात सगळ्यांच्या? आणखीन एक, जेव्हा या एक अक्षरी शब्दाला प्रत्यय लागतो, प्रत्यय म्हणजे त्याच्या पुढे आणखीन एक शब्द लागतो. उदाहरणार्थ पहा, तूच्या ऐवजी मला तुला लिहायचंय. तुला कोणता प्रत्यय लागला इथं? ला. मग इथं मी तू पुन्हा दीर्घ लिहिलं का?
कसं झालं रूपांतर त्याचं? रस्व मध्ये आलं. तुला घे, त्यावेळेला ह्याचा उकार कसा झाला? पहिला. तसं बघा, पी, पाणी पी, इथं दीर्घ लिहिलं. हा, पिले, इथं पी कसं आलं? ऱ्हस्व आलं. जेव्हा एक अक्षरी शब्द असतो त्यावेळेला तो दीर्घ असतो, पण त्याला जेव्हा प्रत्यय लागतो तेव्हा त्या दीर्घाचं काय होतं? ऱ्हस्व होतं. मग तो वेलांटी असो अथवा उकार असू दे. आलं लक्षात सगळ्यांच्या? तर अशा पद्धतीनं एक अक्षरी शब्दाचं लेखन करताना हे जे काही नियम सांगितलेले आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत आणि त्यानुसार आपण लेखन करायचं आहे आणि लेखनातल्या चुका टाळायच्या आहेत. आलं लक्षात सगळ्यांच्या? तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.